नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे रायाने आपल्या मित्राला डिफिकल्टला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की ऐक, डिफिकल्ट, आपल्याला एक खूप मोठं काम करायचं आहे. आपल्याला आता मिस फायरचा जीव काही केल्या वाचवायचा आहे. तर तिला वाचवण्यासाठी जो अँटीडोस हवा आहे तो शोधून काढायचा आहे आणि त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरी चालेल, आपण तो पैसा खर्च करायचा. पण मिस फायरसाठी तो अँटीडोस शोधून काढायचा म्हणजे काढायचा. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, राया दादा, तू अजिबात काळजी करू नको, आपण सगळीकडे तो अँटीडोस शोधूया. त्याचबरोबर इथे जयने प्रशांतला पुन्हा एकदा किडनॅप करून ठेवलेलं असतं. त्याचे हातपाय बांधून ठेवलेले असतात आणि त्याला मारण्याची पूर्ण तयारीसुद्धा केलेली असते. तो इथे त्याला मारायला जाणार. तेवढ्यातच प्रशांत म्हणतो, जय, अरे काय करतोयस तू? तू का मला मारतोयस? तेव्हा जय म्हणत असतो, आधी तू मला सांग, तू कुठे जात होतास आणि त्या रायाला तू काय सांगितलंस ते सांग बरं. मंजिरीला वाचवण्यासाठी जो अँटीडोस हवा आहे तो दिलास का तू त्याला? तेव्हा जय म्हणतो, मी असं सगळं ऐकलंय, तू रायाची मदत केलेली आहेस म्हणून त्या मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, मी असं काही केलेलं नाही आहे. मी खरं सांगतोय, मी त्याला अजिबात अँटीडोसबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता जयच्या मित्राचा फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, सांग सांग, आनंदाची बातमी सांग, काय झालं? मंजिरी गेली का देवाघरी? तेव्हा इथे त्याचा माणूस म्हणतो, नाही सर, असं काही झालेलं नाही आहे. फक्त तुम्हाला एक महत्त्वाची बातमी अशी सांगायची होती की जेव्हा मी मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे राया महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणत होता की जर माझ्या मिस फायरचा जीव गेला तर मी सुद्धा जगणार नाही आहे. मी सुद्धा मंदिराच्या पायरीवरती डोकं आपटून आपटून माझा जीव देईन म्हणून अशी शपथ त्याने घेतलेली आहे. तेव्हा जय म्हणतो की अरे वा, ही तर खूपच जास्त आनंदाची बातमी आहे. जय म्हणतो, ऐकलंस का प्रशांत? अरे बघ, म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, तसं माझं झालेलं आहे. म्हणजे आता मी फक्त मंजिरीचा जीव जाण्याची वाट बघत होतो आणि तिच्या आठवणीमध्ये रायाला मी आयुष्यभर रडवत ठेवणार होतो. पण तसं आता काहीच होणार नाही आहे. मंजिरी गेल्यानंतर राया स्वतःहूनच लगेचच जीव देणार आहे, असं तो म्हणतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता डॉक्टर परिपूर्ण प्रयत्न करत असतात मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा इथे आता सगळेजण डॉक्टरांना म्हणत असतात की हे बघा, काही करा, पण मंजिरीचा जीव वाचला पाहिजे. पण प्रेक्षकांनो, मंजिरीला खूपच जास्त त्रास होत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा ना, म्हणजे मंजिरीला खूपच जास्त त्रास होतोय. मंजिरी उठण्याचा प्रयत्न करते पण साधं तिला उठतासुद्धा येत नाही आहे आणि बघा ना, ती किती अग्रेसिव्हसुद्धा झाली आहे. तेव्हा इथे नाना म्हणतात, डॉक्टर काहीतरी करा, मंजिरीचा जीव वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतात की हे बघा, आमच्या परीने आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि हे तुम्हालासुद्धा गोष्ट माहिती आहे. पण आता जर इथे मंजिरी औषधांना ती स्वतःहूनच रिस्पॉन्स करत नाही आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही आणि तिला इथे वाचवण्यासाठी जो अँटीडोस हवा आहे तो सुद्धा आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे आपण आता काही करू शकत नाही. ऑक्सिजनचं प्रमाण वाढवा, असं सुद्धा डॉक्टर आता नर्सला सांगतात. प्रेक्षकांनो, इथे आपल्याला डॉक्टरसुद्धा मंजिरीसाठी खूपच जास्त चांगले भेटलेले असतात. डॉक्टर इथे मंजिरीला अगदी बरं करण्यासाठी जीवाची इथे बाजीसुद्धा लावतात. किती प्रयत्न करतात मंजिरीचा जीव वाचावा म्हणून. पण ह्या वेळेला तिच्या पोटामध्ये औषधाचं प्रमाण जास्त गेल्यामुळे इथे आता मंजिरीला काही बरं वाटत नसतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, जयची माणसं इथे आता मारायला आलेले असतात प्रशांतला. जय म्हणत असतो की प्रशांत, तुला तुझ्या चुकीची शिक्षा नक्की मिळणार. तू त्या रायाला सगळं काही जाऊन सांगणार होतास ना, आता बघ मी तुझीसुद्धा काय अवस्था करून ठेवतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, हे बघ जय, शांत हो, मी तुला खरं सांगतोय, मी त्या रायालासुद्धा काही सांगितलेलं नाही आहे. तो आला होता मला विचारायला, पण मी त्याच्या एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तेव्हा इथे जयची माणसं म्हणत असतात, आणि जरी दिलंस ना तर तुझं काही खरं नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. स्वतः तर जिवंत राहणार नाहीसच, पण बायको आणि मुलगीसुद्धा तुझी जिवंत राहणार नाही, हे तुला आता मी स्पष्टपणे सांगतोय. तेव्हा इकडे प्रशांतला काय बोलावं काही कळत नसतं.
कारण आता जर तो रायाची मदत करायला जाईल मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी, तर इकडे त्याच्या बायकोला आणि मुलीला मारण्याची धमकी दिलेली असते आणि त्याचबरोबर त्याला स्वतःलासुद्धा. तेव्हा इथे त्याची इच्छा असताना देखील तो रायाची काही मदत करू शकत नसतो. त्याचबरोबर इथे राया त्या ठिकाणी पोचलेला असतो ज्या ठिकाणी प्रशांतला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे जय घोरपडे म्हणतो की ऐका, इथे राया आलाय, त्याच्यामुळे आता मी जातोय. पण रायाला कळता कामा नये की हे सगळं माझं प्रकरण आहे, म्हणून की मी इथे प्रशांतला किडनॅप करून ठेवलं होतं. मी इथे आहे हे सुद्धा त्याला कळता कामा नये, असं आता जय म्हणालेला असतो. जय तिथून निघून गेल्यानंतर इथे राया आता आलेला असतो. राया बघतो तर काय, जयच्या माणसांनी प्रशांतला इथे आता बांधून ठेवलेलं असतं, त्याचे हातपाय बांधून ठेवलेले असतात. त्याचबरोबर इथे आता राया आल्यानंतर प्रशांतला घाबरायची काही गरज आहे का? राया सगळ्यांना एक लूक देतो आणि खूपच जास्त छान पद्धतीने आणि हुशारीने त्याने इथे सर्व गुंडांना अगदी चांगलंच मारलेलं असतं. तर इथे सगळ्या गुंडांची त्यांनी व्यवस्थित धुलाई केलेली असते आणि इथे जो एकदम म्होरक्या असतो जय घोरपडेचा, त्यालासुद्धा चांगला धुतलेला असतो इथे रायाने. त्याचबरोबर राया आता प्रशांतला म्हणतो, ए प्रशांत चल, आपल्याकडे आता खूपच जास्त कमी वेळ आहे, आपल्याला लवकरात लवकर मिस फायरपर्यंत पोचायचं आहे. ती आता मरणाच्या दारात उभी आहे रे, तिला तो अँटीडोस नाही मिळाला ना तर ती जगूही शकणार नाही. तेव्हा आपल्याला लवकर तिथे आता पोचायचं आहे. तेव्हा इथे राया स्वतः त्याचे हात सोडतो, त्याचे पाय सोडतो आणि त्याला म्हणतो की चल, आपल्याकडे वेळ नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचायचं आहे, असं म्हणून तो इथे आता प्रशांतची मदत करत असतो. प्रशांतची त्याने मदत केलेली असते आणि त्याला आता प्रशांतची मदत हवी असते, ती म्हणजे मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी. आणि त्यासाठी इथे राया म्हणतो की चल, आपल्याला आता निघायचं आहे. जय घोरपडे यायच्या आधी इथे राया प्रशांतला सोडवतो, जयच्या गुंडांना मारतो आणि प्रशांतला घेऊन तेथून निघून जात असतो. तेव्हा इकडे प्रशांत म्हणतो, राया, माझी मुलगी आणि बायको. राया म्हणतो, त्या दोघींची काळजी तू अजिबात करू नकोस, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? हे बघ, रुचिताचा भाऊ अजून जिवंत आहे, तुला घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो की काय झालं? प्रशांत म्हणतो की फोन करतोय त्याला, पण तो फोनच उचलत नाही आहे. माझ्या मित्राकडे याचा अँटीडोस नक्की असेल. तेव्हा इथे प्रशांत आता फोन करतो, तेव्हा तो फोन उचलत नसतो. फोन उचलल्यानंतर प्रशांत म्हणत असतो की हे बघ, आपल्याकडे ते औषध असेल ना? तेव्हा इथे तो म्हणतो की नाही रे, औषधं आता नाही आहेत. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो की हे बघ ना, नाही म्हणू नकोस प्लीज, माझ्यासाठी एक जरी औषध असेल ना तरी प्लीज माझ्यासाठी दे ना, मला खूपच जास्त महत्त्वाचं आहे रे ते, नाही म्हणू नको. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, एक मी ठेवलं होतं सॅम्पलसाठी, पण जर तुला इतकं ते महत्त्वाचं आहे तर तू ये, नाहीतर मी येतो आणि ते औषध तुला देऊन जातो, तू कुठे आहेस ते सांग. तेव्हा प्रशांतने त्याला आता ॲड्रेस सांगितलेला असतो. तेव्हा त्याचा मित्र अँटीडोस घेऊन आता त्या ठिकाणी पोहोचतच असतो. तेव्हा राया म्हणतो, काय झालं? तेव्हा प्रशांत म्हणतो, काही नाही, एकच अँटीडोस आहे, मी त्याला रिक्वेस्ट केले त्याच्यामुळे तो मला ते आणून देतोय. तेव्हा इथे राया म्हणतो की ठीक आहे, जर तो आणून देतोय तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर इथे जय त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी इथे प्रशांतला बांधून ठेवलेला असतो. तेव्हा इथे आता जयला खूपच जास्त राग आलेला असतो की इथे प्रशांतने मी नाही म्हणत असताना सुद्धा रायाची मदत केलीच आणि हे त्याला अजिबात पटलेलं नसतं. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, अरे कुठे आहेस तू, येतोयस ना? तेव्हा तो म्हणतो, हो आलोच मी. रायाला अजिबात धीर नसतो. राया म्हणत असतो की हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझा मित्र इथे वेळेत आला पाहिजे, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा इथे तो म्हणतो की तो येतच असेल, मी त्याची वाटच बघतोय ना. तेव्हा इथे जयने आता फोन केलेला असतो त्याच्या मित्राला आणि त्याला सांगितलेलं असतं की लक्ष ठेवायचं म्हणून. राया आणि प्रशांत कुठे आहेत ना, त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं. तेव्हा ते दोघंजणं तळ्याच्या बाजूला आहेत अशी माहिती आता दिलेली असते. तेव्हा जय म्हणतो, एक काम करायचं, त्या दोघांना गाठायचं, त्या दोघांनाही हॉस्पिटलला लवकर पोचू द्यायचं नाही आणि त्याचा मित्र जो अँटीडोससुद्धा घेऊन येतोय ना, तो सुद्धा मंजिरीपर्यंत पोचता कामा नये, नाहीतर मग मंजिरीचा पुन्हा एकदा जीव वाचेल आणि तो रायात जिंकेल. तेव्हा इकडे आता प्रशांतचा मित्र आलेला असतो आणि ते औषध प्रशांतच्या हातामध्ये दिलेलं असतं. प्रशांत म्हणतो की हे बघ राया, हेच ते औषध आहे जे की खूपच जास्त महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे हे औषध तुला आता इथे मंजिरीपर्यंत घेऊन जायचं आहे. तेव्हा राया म्हणतो, खरंच तुझे खूप खूप उपकार, एकदा या औषधाने आता मंजिरीला एकदा का बरं वाटलं म्हणजे आपण सगळं जिंकलं. तेव्हा इथे राया म्हणतो की चल, लवकरात लवकर जाऊया हॉस्पिटलला,
आणि डॉक्टरांना हा अँटीडोस आपण देऊया. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो की घे तुझ्याकडे ठेव आणि हे खूपच जास्त जपून ठेव. तेव्हा इथे राया म्हणतो बरं बरं ठीक आहे. तेव्हा इथे प्रशांत त्याच्या पाठीमागे बसतो आणि सगळ्यात आधी तर राया आणि प्रशांत दोघेजणं हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. आणि जात असताना इथे आता राया आणि प्रशांत आपली गाडी घेऊन जात असताना इथे जयची माणसं त्यांचा रस्ता अडवतात आणि त्यांच्या गाडीच्या मध्येच बरोबर आपली गाडी लावतात आणि म्हणतात काय राया दादा कुठे जातोयस तू? तेव्हा राया म्हणतोय चल रस्त्यातून बाजूला हो चल मला हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो राया दादा अरे काय तुला एवढी घाई? अरे तुझ्या स्वागतासाठी तर आम्ही इथे उभे राहिलोत ना तुझं स्वागत करण्यासाठी. तेव्हा राया म्हणतो काय तू माझं स्वागत करणार? तेव्हा प्रशांत म्हणत असतो की राया तू एक काम कर तू आत्ताच्या इथून निघ बरं तू हॉस्पिटलला जा तुझं हॉस्पिटलला जाणं महत्त्वाचं आहे मी या लोकांना बघून घेतो. तेव्हा इथे राया म्हणतो अरे तू एकटा काय बघून घेणार आहेस थांब ना मी सुद्धा याला बघतो. तर इकडे तो माणूस म्हणालेला असतो की तुझा रस्ता अडवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा इथे रायाला खूप जास्त राग येतो आणि तो म्हणतो काय तू माझा रस्ता अडवणार का? आणि त्याच्या बेदम कानाखाली देतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो. इथे प्रशांतसुद्धा आपल्या परीने काही लोकांना मारत असतो पण इथे राया मात्र सगळ्यांना जणू काही आडवा करायलाच उभा राहिला की काय असं सगळ्यांना वाटत असतं. इकडे जे लोक त्याला घाबरवायला आलेले असतात ते लोक काही लोक तर पळून गेलेले असतात तर काही लोक त्याच्या या हुशारीला आणि ताकदीला हसतसुद्धा असतात. त्याचबरोबर इथे आता त्या गुंड्यातील एका गुंड माणसाला खाली पाडलेलं असतं आणि इथे आता राया आणि प्रशांत दोघेही जण चांगले त्यांना झोडत असतात त्यांना मारत असतात. त्याचबरोबर इथे आता राया जेव्हा संपूर्ण गुंडांना मारतो तेव्हा मागून त्याच्या डोक्यामध्ये जोरात वार केला जातो आणि तो वार दुसरा तिसरा कोणी नाही तर इथे चांगलाच जय घोरपडेने केलेला असतो. तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो जमिनीवरती कोसळतो आणि त्याच्या हातामध्ये जे काही अँटीडोटची बाटली असते ती सुद्धा गडगडत त्याच्यापासून आता दूर जाते. तेव्हा इथे जयने त्याला चांगलंच मारलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये जी अँटीडोटची बाटली असते जी पडलेली असते ती तो आपल्या पायाने पूर्णपणे तिची तोडफोड करून टाकतो. तेव्हा इथे राया म्हणतो की ए जय घोरपड्या अरे काय केलंस रे तू? तेव्हा जय म्हणतो की जे काही केलं ना ते चांगलं केलेलं आहे. तेव्हा राया म्हणतो तुला सोडणार नाही तू जे काही वागलायस ना ते खूपच चुकीचं आहे याची शिक्षा तुला नक्की मिळणार कळलं तुला? तेव्हा इथे जयने रायाच्या डोक्यामध्ये खूपच जोरदार फटका दिल्यामुळे तो खाली कोसळतो हातातून अँटीडोटची बाटली बाजूला पडते आणि जय घोरपडे तिच्यावरती पाय देऊन तिला तोडून फोडून टाकतो आणि मातीमोल करून टाकतो. तेव्हा इथे जय म्हणत असतो की तुला सांगितलं होतं ना मंजिरीचा जीव जाणार मंजिरी एकदा का देवाघरी गेली की तू तिच्या आठवणीमध्ये तडफडत राहणार असा माझा प्लॅन आहे ना म्हणून मी आता तुला ठार मारत नाही आहे तुला जिवंत ठेवतोय तुला मी जीवनदान देतोय त्यासाठी मग मला नंतर आहे ना तू थँक्यूसुद्धा म्हणशील कळते का तुला? असं जय म्हणतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे राया म्हणत असतो की ए जय घोरपड्या अरे काय केलंस तू? शेवटचा अँटीडोस होता आणि तो सुद्धा तू फोडून टाकलास. तरीसुद्धा इथे आता राया मंजिरीला वाचवण्यासाठी इतका वेडापिसा झालेला असतो की मातीमध्ये फोडलेली अँटीडोटची बाटलीचे तुकडे हे सुद्धा तो आता उचलतो आणि ती माती ज्याच्यामध्ये तो अँटीडोस तुटून पूर्णपणे सांडून गेलेला असतो ती मातीसुद्धा तो आपल्या हातावरती घेतो जेणेकरून त्याला असं वाटत असतं की या काचांच्या तुकड्यांमध्ये जे काही औषध असेल त्या मातीमध्ये मिसळलेलं औषध हे सगळं काही आता जर मी फायरला दिलं कदाचित तर ती वाचू शकते अशी त्याची वेडी आणि भाबडी आशा असते. पण इथे प्रेक्षकांनो आता ते लोक निघून गेल्यानंतर अँटीडोटच्या बाटल्या तो हातावरती जमा करतो ती मातीसुद्धा घेतो आणि म्हणतो की प्रशांत चल चल आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्याला मिस फायरचा जीव काही केला तरी वाचवायला हवा. प्रशांतसुद्धा काही वाईट माणूस नाही आहे तो सुद्धा रायाजवळ धावत पळत येतो आणि रायाला उठवण्यासाठी त्याला मदत करतो. तेव्हा इकडे प्रशांत म्हणत असतो की राया सावर स्वतःला. तेव्हा राया म्हणतो की या औषधाचं काही करता येईल का आपल्याला? तेव्हा प्रशांत म्हणतो की नाही आता हे औषध मातीमध्ये पूर्णपणे आता मिक्स झालेले आहे आता आपण काही करू शकत नाही. तेव्हा इथे राया म्हणत असतो की असं काय बोलता तुम्ही काहीतरी करा ना हे बघा मी ते अँटीडोस घेऊन आलो आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो राया दादा असं काय बोलताय तुम्ही पूर्ण माती आहे त्याच्यामध्ये आणि आता माती बोललं की त्याच्यामध्ये विषाणू वगैरे जातात आणि त्यामुळे इथे मंजिरीला अजूनच त्रास होऊ शकतो त्यामुळे हे औषध आता आम्ही नाही देऊ
घेऊ शकत, त्याचा काही उपयोगच उरलेला नाही आहे. तेव्हा राया म्हणत असतो, अहो डॉक्टर बघा ना, काहीतरी करा, म्हणजे याच्यातून काही जे काही मिळेल ना ते तुम्ही मिस फायरला द्या ना आणि तिला बरं करा. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही दुसरी औषधं देऊ, पण त्यापेक्षा हे औषध देणं तिच्यासाठी धोक्याचं होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये बघा किती माती आहे आणि त्याचबरोबर गढूळ पाणीसुद्धा. तेव्हा इथे रायाला आता काय करावं काही कळत नसतं. अँटीडोस आणायला गेलेला असतो जय घोरपडेने, तो तोडून फोडून टाकलेला असतो आणि तेव्हा इथे रायाला आता पूर्णपणे टेन्शन येतं की आता मंजिरीला वाचवण्यासाठी मी काय करू. अँटीडोस आणला होता तो तर आता हातातून निसटून गेला, मग आता काय करता येईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, आता आमच्याकडे सुद्धा काही पर्याय नाही आहे. आम्ही आधीच तुम्हाला जे काही मंजिरी बाबतीत होतं ते सगळं खरं खरं सांगितलं आहे. तुमच्यापासून एकही गोष्ट आम्ही लपवून ठेवलेली नाही आहे. पण आता मंजिरीचा जीव धोक्यातच आहे, तिला कुणीही वाचवू शकत नाही, असं इथे डॉक्टर म्हणतात. तेव्हा रायाला खूप जास्त राग येतो. राया म्हणत असतो की तुम्ही डॉक्टर आहात ना, असं बोलायचं नाही. मिस फायरला वाचवण्यासाठी तुम्ही परिपूर्ण प्रयत्न करा. पण प्रेक्षकांनो, इथे आता मंजिरीला श्वास घ्यायला त्रास होत असतो, तिला श्वास घेता येत नसतो. त्याचबरोबर इथे आता उमाला सुद्धा सांगण्यात आलेलं असतं मंजिरी आता जास्त काळ टिकणार नाही आहे म्हणून. त्याचबरोबर इथे आता मंजिरीला श्वास घ्यायला त्रास होत असताना मंजिरी इथे खूपच जास्त तडफड करत असते आणि त्यानंतरला तिची आता मशीन जी चालू असते, ऑक्सिजन मशीनसुद्धा बंद होते, तिची हालचाल बंद होते. तेव्हा राया आता धावत पळत येतो आणि म्हणत असतो की डॉक्टर काय होते सांगा ना, डॉक्टर मिस फायरला काय होते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हे बघा राया दादा, तुम्ही आधी बाहेर जा बरं, आम्ही तिला बरं करण्याचे प्रयत्न करतोय ना, तुम्ही आधी बाहेर जा. तेव्हा राया म्हणतो का काय झालं, मी कुठेही जाणार नाही आहे, मी मिस फायर बरोबर इथेच बसून राहणार. तेव्हा इथे मंजिरीची हालचाल आता बंद होत आलेली असते. तिला खूप काही बोलायची इच्छा असते, पण तिला बोलतासुद्धा येत नसतं. तेव्हा इथे आता सिस्टर रायाला हाताला धरून इथे बाहेरसुद्धा काढतात, कारण मंजिरीचा जीव कधीही जाऊ शकतो असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे इथे राया आरडाओरडा करू नये किंवा संपूर्ण हॉस्पिटल डोक्यावरती घेऊ नये असं त्यांनासुद्धा वाटत असतं आणि म्हणूनच इथे डॉक्टर आता त्याला बाहेर जायला सांगतात आणि त्या दोघीजणी प्रयत्न करत असतात की इथे मंजिरीला निदान बरं तरी वाटेल. तेव्हा इकडे उमा आणि नाना दोघेजण आता खिडकीमधून बघत असतात, काचेमधून बघत असतात की मंजिरी कशी आहे ते. तेव्हा इथे मंजिरी आता देवाघरी गेलेली असते, मंजिरीची हालचाल बंद होते. त्याचबरोबर इथे मंजिरीच्या डोळ्यांवरती डॉक्टर लोक आता हात ठेवतात आणि तिच्या चेहऱ्यावरती इथे चादरसुद्धा टाकत असतात. तेव्हा उमा म्हणते, काय झालं असेल माझ्या लेकीला, अहो ती मशीन का बंद झाली आणि डॉक्टरांनी तिचा चेहरा का झाकला. तेव्हा इथे नाना आता समजून गेलेले असतात की कदाचित माझ्या मुलीबद्दल काही वाईट तर घडलेलं नाही आहे ना. तेव्हा इथे नाना आता हातपाय गाळून उभे असतात. त्याचबरोबर डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतील ना काय झालंय ते, असं इकडे आता नाना म्हणतात. तेवढ्यातच इथे राया धावत पळत येतो. राया म्हणत असतो की मिस फायर काय होते तुला, अगं मिस फायर सांग ना काय होते तुला. तेव्हा इथे जीजीसुद्धा येते आणि म्हणते, काय ग हे काय केलंस तू मंजिरी, तुझ्या म्हाताऱ्या आईबाबांना सोडून निघून गेलीस तू, आता आमची काळजी कोण घेणार, निखिलचं शिक्षण कोण करणार, निखिलला कोण चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देणार, असं सगळं इथे आता जीजी म्हणत असते. तेव्हा इथे मंजिरी म्हणजे त्यांच्या घराचा खूप मोठा आधार असतो. जर मंजिरीच गेली तर मग त्या घराचं काय होणार. निखिल तर लहान असतो, तो कॉलेजला जात असतो, मंजिरी फक्त घर सांभाळत असते आणि नोकरी वगैरे ती आपलं नीट बघत असते. आणि आता इथे स्वतःने त्यांनी सादरीचा जो बिझनेस सुरू केलेला असतो तो बिझनेससुद्धा वेळेवरती नावारूपाला आणायचा असतो. ही सगळी स्वप्न तिची आता अर्धवट राहिलेली असतात. त्यामुळे इथे मंजिरी ही निघून गेलेली असते, पण सगळ्यांच्या जीवाला ती इथे घोर लावून गेलेली असते. निखिलसुद्धा इमोशनल झालेला असतो, आपल्या बहिणीचा चेहरा बघायला जाणार. तेवढ्यातच इथे राया म्हणत असतो, ए निखिल नको बघूस तिचा चेहरा बघायची काही गरज नाही आहे. फसवलंय तिने आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेली आहे ना ती. तिने मला सांगितलं होतं, वचन दिलं होतं की ती मला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून जाणार नाही म्हणून, पण ती गेली सोडून. आता मला सुद्धा जगायचं नाही आहे. तेव्हा इथे आता तिथे उमा येते आणि ती रायाच्या कानाखाली देते, खूप मारते त्याला आणि म्हणत असते, तू म्हणाला होतास ना की तू मंजिरीला वाचवण्यासाठी औषध आणशील म्हणून, का ते औषध तू सुखरूप आणलं नाहीस, का ते औषध तू व्यवस्थित आणलं नाहीस.
ते औषध कसं काय फुटलं. तेव्हा इथे राया म्हणत असतो की त्या जय घोरपड्याने मला मारलं, तरीसुद्धा इथे उमा नेहमीप्रमाणे त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. तेव्हा राया म्हणत असतो की हे काय केलंस तू देवा, माझ्या मिस फायरला माझ्यापासून दूर केलंस ना. मग महादेवा, मी दिलेला शब्दसुद्धा पूर्ण करणार आहे, ते सुद्धा आजच. माझी मिस फायर गेली, आता मी सुद्धा जीव देणार असं तो म्हणालेला असतो आणि तेच करण्यासाठी तो आता महादेवाच्या मंदिरामध्ये आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे राया आता महादेवाच्या मंदिरामध्ये तांडव करत असतो, कारण त्याला सुद्धा जीव द्यायचा असतो. तेवढ्यातच तिथे जय येतो आणि म्हणतो की राया, अरे तुझी मंजिरी गेली. तेव्हा इथे राया मंजिरीला आता आधीच विसरत नसतो आणि तो इथे जयला मारायला जातो. तेव्हा मंजिरी तिथे येते, रायाला थांबवते.